मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतोय. आज आपल्या स्टुडिओमध्ये साक्षात सृष्टी अवतरली आहे. होय, सृष्टी पाटील. सृष्टी, खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. तर अंतराळात जे काही चालू आहे आणि जे काही चालतं याची सांगोपांग दखल, शास्त्रीय दखल घेणारं जे शास्त्र आहे त्याला आपण स्पेस बायोलॉजी म्हणू. त्यामध्ये तिने एक आपला ठसा उमटवलेला आहे. त्यामध्ये खूप मोठं काम तिने आता उभा केलेलं आहे आणि आणखी खूप मोठं काम उभारणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. सृष्टी, खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. सगळ्यात आधी सांगतो की सृष्टी स्टोरीटेल ऐकणारी आहे, हो. त्यामुळे आपलं कुणी वाचक या क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करता आहे. हा आनंद खूपच वेगळा आहे आणि तो मला जास्त जाणवतो नेहमी. सगळ्यात आधी गोंदियापासून तुझा प्रवास सुरू झाला, शैक्षणिक प्रवास, आणि तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्याच्या स्पेस रिसर्च ही शाखा त्याच्यामध्ये आहे आणि स्पेशली त्याच्यामध्ये बायोलॉजी, स्पेस बायोलॉजी. तर हे वेगळंच फील्ड, म्हणजे गोंदिया कुठं, हे फील्ड म्हणजे हे तुझं आत्ताचं फील्ड कुठं, हा सगळा तुझा प्रवास जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि त्याच्यामुळे पहिला प्रश्न तुला विचारतो की गोंदियातली सृष्टी पाटील आज जगातल्या एका नामांकित अंतराळ संशोधन संस्थेमध्ये कार्यरत आहे. कसा झाला हा सगळा प्रवास? धन्यवाद. इथे आल्याबद्दल मला खूप छान वाटतंय आणि गोंदियातली सृष्टी जर बघायला गेलं तर फारच वेगळी होती आणि आजची सृष्टी वेगळी आहे कारण माझा प्रवास जेव्हा गोंदियातनं सुरू झाला तेव्हा मी एक ॲथलीट होते. तर स्पोर्ट्स पर्सन होते आणि मला स्पोर्ट्सची फार आवड होती. मी क्रिकेट खेळायचे, बॅडमिंटन खेळायचे, स्टेट लेव्हलवर मी खेळलेली आहे आणि मला नेहमीपासनं नेचरची आवड होती. गोंदियामध्ये एन्व्हायर्मेंटल सायन्स असा विषयच नव्हता. म्हणून मी नागपूरला शिक्षण घ्यायला आले. तेव्हा एन्व्हायर्मेंटल सायन्स किंवा पर्यावरणशास्त्र हे जो डिपार्टमेंट आहे, हे जी शाखा आहे, ही खूप कमी फेमस होती. आणि ते करायसाठी माहिती झालेलं होतं, की नागपूरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये असं एक डिपार्टमेंट आहे आणि खूप नावाजलेलं कॉलेज आहे. मग मी तिथे ॲडमिशन घेतली. जेव्हा एन्व्हायर्मेंटल सायन्स याबद्दल वाचायला घेतलं, तेव्हा माहिती पडलं, की आपला परिसर कसा आहे, त्या परिसरात काय गोष्टी आहे, फूड वेब येतं, इकोसिस्टम येतं, त्यात आपले वन्यजीव किंवा प्राणी हे कसे इंटरॅक्ट करतात, कसे अडॉप्ट करतात आणि ही गोष्ट मला फारच आवडायची जाणून घ्यायला. तिथून माझा अभ्यासाकडे स्पोर्ट्स पर्सन टू अभ्यासाकडे कल हा तिथून थोडा-थोडा बदलायला लागला. त्यानंतर जेव्हा मी तिथे बॅचलर्स केलं एन्व्हायर्नमेंटल सायन्समध्ये. त्यानंतर असं वाटलं, की पर्यावरणशास्त्र आपण शिकलोय, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली आहे. मला अजून जास्त डिटेलमध्ये जाणून घ्यायचं होतं, की अ, वनस्पती किंवा प्राणी किंवा सूक्ष्मजीव हे त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये कसे अडॉप्ट करतात, कसे सर्व्हाइव्ह करतात आणि त्यात काय एक्झॅक्टली बदल होतो. म्हणजे स्पेसमध्ये? नाही, नाही. ही जर्नी आहे अर्थवरची. ओके. हे आपल्या पृथ्वीच्या सृष्टीवरची. तर म्हणून मग मी पुण्याला आबासाहेब गरवारे कॉलेज आहे. तिथे बायोडायव्हर्सिटी म्हणून महाराष्ट्रातला पहिला हा असा कोर्स होता आणि मी तिथे एनरोल केलं. तिथून मला वन्यजीव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांचं इंटरॅक्शन एन्व्हायर्नमेंट सोबत कसं होतं, हे शिकायला भेटलं. एकदा एन्व्हायर्नमेंट आणि जीवशास्त्र जेव्हा आपल्याला माहिती पडतं, तेव्हा मला असं वाटलं, की जे आपल्या पृथ्वीवर होतं, असंच स्पेसमध्ये होऊ शकतं का? असंच अंतराळात होऊ शकतं का? ही जी क्युरिओसिटी होती, ते क्युरिओसिटीने मला आज इथे आणलंय. वा. तर मित्रांनो, पहा, एक क्युरियोसिटी किंवा कुतूहल ज्याला म्हणू आपण, एक छोटंसं कुतूहल एका स्पोर्ट्समध्ये असलेल्या मुलीला एन्व्हायरमेंट सायन्सकडे खेचतं आणि तो अभ्यास करत असताना स्पेसमध्ये मग एन्व्हायरमेंट कसं असेल हे कुतूहल तिला या फील्डकडे घेऊन येतं. आता सृष्टीला आपण विचारूया की एन्व्हायरमेंट तर सगळीकडेच असतं, पण स्पेसमधील एन्व्हायरमेंट बद्दलच तुला का ओढ होती, म्हणजे का वेगळा वाटला तुला तो विषय? हा विषय वेगळा वाटायचं सर्वात मोठं कारण म्हणजे मला साय-फाय मूव्हीज बघायला खूप आवडतात. मी मार्शन मूव्ही बघितलेली आहे आणि ती मला खूप आवडली. त्यानंतर
तेव्हाच रिसेंटली आपलं मंगलयान मिशनवर मूव्ही आलेली होती आणि माहिती नाही मंगळाबद्दल मला पहिलेपासून खूप फॅसिनेशन होतं. कारण खूप साऱ्या अशा थिअरीज आहे जे बोलल्या जातात, की आपली अर्थ फ्युचरमध्ये जाऊन मंगळासारखे होईल. आणि मला असं वाटलं, की आजच्या मंगळावरचं जर जीवसृष्टी आणि तिथलं एन्व्हायर्नमेंट कसं आहे, आपण जर हे जाणून घेतलं, तर कदाचित आपण अर्थवरचं कन्झर्वेशन कसं करू, याच्याबद्दल आपण लोकांना सांगू शकतो, काही रिसर्च करू शकतो. आणि ती ओढ मग स्पेस एन्व्हायर्नमेंट किंवा स्पेस बायोलॉजीकडे मला घेऊन गेली. पण अशी ही ब्रँच असते स्पेस बायोलॉजी, हे तुला केव्हा समजलं? कोरोनाचा काळ होता आणि मी रिसर्च करत होते. मला अ, ह्या फील्डबद्दल जेव्हा माझ्या डोक्यात विचार आला, की असं होऊ शकतं का? तेव्हा मी Google केलं, वेगवेगळे व्हिडिओज बघितले, नासाच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं. तेव्हा मला माहिती पडलं, की स्पेस बायोलॉजी ही कॉन्सेप्ट असते. स्पेसमध्ये फक्त रॉकेट्स मॅन्युफॅक्चर नाही होत किंवा फिजिक्सवाला किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग हीच फील्ड नसतं, तर तिथे बायोलॉजिस्टची पण गरज असते, एका सायकियाट्रिस्टची पण गरज असते. आणि तिथून मी रिसर्च केलं, की आपल्या भारतात आहे का? किंवा अजून मला कुठे जाता येईल? आणि तो प्रवास तसा सुरू झाला. वा. पण भारतात होतं का? त्यावेळेस भारतात अशी फील्ड नव्हती आणि मी खूप रिसर्च केलेलं होतं. ही 2020ची गोष्ट आहे. कोरोनाचा काळ होता आणि रिसर्च करताना असं माहिती झालं कारण इस्रोमध्ये अजूनही स्पेस बायोलॉजिस्ट अशी जागा नाहीये आणि म्हणून मी रिसर्च करताना माहिती झालं, की नासा किंवा युरोपियन स्पेस एजन्सी अशा जागेवर स्पेस बायोलॉजिस्टची अशी कॉन्सेप्ट आहे. आणि ती पोझिशन अवेलेबल आहे. त्यानंतर तेच रिसर्च करताना मग मला असं वाटलं, की आपण असा कोर्स करावा कारण मला फील्डमध्ये एंटर करायचं होतं. म्हणून मी ॲस्ट्रोबायोलॉजी असे कोर्सेस स्टार्ट केले. स्वतः अभ्यास करायला सुरुवात केला, की स्पेस काय आहे, बायोलॉजी काय आहे, याचं इंटरॅक्शन कसं होतं आणि तिथून मी वेगवेगळे इंटर्नशिप्स केले. त्या इंटर्नशिप्स थ्रू मला मार्ग मिळत गेला आणि आज मी स्पेस बायोलॉजिस्ट म्हणून आहे. म्हणजे असं काही फील्ड आहे असावं असं वाटल्यानंतर तूच ह्या सगळ्या शक्यता तपासत गेली हो. आणि तूच तुझे मार्ग निवडले. म्हणजे असं सांगणारं कुणी नसावं. नाही. त्यावेळेस मला मार्गदर्शन करणारं किंवा मी कुठेतरी जाऊन विचारलं पाहिजे, कोणाला विचारलं पाहिजे, असं मार्गदर्शन तेव्हा मला नव्हतं मिळालं. नाही, ही खूपच मोठी आणि वेगळी गोष्ट आहे. ते तसं खूप दुर्लक्षित आहे आणि काहीच करायचं नाही तर चला बाबा त्यामध्ये करूया. असा एक जनरली एक नकारात्मक मन किंवा उदासीन अप्रोच आपल्याकडे असतो. हां. आणि अशा ग्लॅमर नसलेल्या फील्डमधून असं काही एक वेगळं ग्लॅमरस फील्ड निवडता येऊ शकतं, हे खरं तुझ्या उदाहरणावरून समजतं. पण खरंच ग्लॅमर असतं का गं म्हणजे ह्या पर्यावरण वगैरे विषयाला? आज आज तुला काय वाटतं? मला असं वाटतं मी जेव्हा शिकत होती, तेव्हा नक्कीच ही ग्लॅमरस फील्ड नव्हती. मला अजूनही आठवतंय, की 95% to 97% माझे क्लासमेट्स हे सगळे इंजिनिअर और डॉक्टरकडे गेलेले आहेत. आणि मला नेहमी असं वाटायचं, की मला हे ट्रेडिशनल फील्ड्स नको. मला काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी न्यू एखाद्या फील्डमध्ये करून देशासाठी काहीतरी एक आपला वाटा द्यायचा आहे. म्हणून आणि मला पर्यावरणाची आवड होती, जाणून घ्यायला होतं. आणि आणि आई-बाबांच्या काय अपेक्षा होत्या? म्हणजे त्यांचं तुला पाठिंबा होता का त्यांना काही वेगळ्या अपेक्षा होत्या? नाही, नाही. आई-बाबांचं नेहमीच आम्हाला पाठिंबा होता, मला पाठिंबा होता. आणि त्यांचं असं होतं, की "तू जे क्षेत्र निवडशील मेक शुअर कर, की तुला त्यात आवड असेल आणि तू त्याला एम्ब्रेस करशील आणि आपण कुठल्याही क्षेत्रात गेलं तर त्यात चांगलं नाव कमवायचं, आपलं काहीतरी एक देणं करायचं, एक चांगलं पोझिशनवर जायचं." असंच त्यांचं नेहमी होतं. वाह! आणि मग त्याचा आवाका काय आहे? म्हणजे स्पेस बायोलॉजी म्हणजे काय आहे? तू आधी जे जाणून घेऊ पाहत होती आणि नंतर जे जाणून घेतलं, काय आहे क्षेत्र? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तसा. कारण स्पेस बायोलॉजी आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ही टर्म बघायला खूप सोपी आणि साधी आहे, की अंतराळातल्या जीवसृष्टीचा आपण अध्ययन करतो. पण जसं बायोलॉजी हे क्षेत्र एक अम्ब्रेला स्टडी म्हणून आपल्या अर्थवर पण किंवा नॉर्मल
फंडामेंटल सायन्समध्ये पण असतं आणि ती खूप वास्ट आहे. बायोलॉजीमध्ये पण कसं लाईफ सायन्सेस येतात. मग त्यात हेल्थ सायन्स येतं, अर्थ सायन्स येतं, वेदर येतं, त्याच्यानंतर इम्युनॉलॉजी येतं, बायोटेक्नॉलॉजी येतं. असंच क्षेत्र खूप वास्ट स्पेससाठी पण आहे. कारण प्रत्येक स्पेसमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा स्पेसमध्ये त्या जीवावर काय इफेक्ट होतोय, तो इफेक्ट जाणून घेणे हे स्पेस बायोलॉजीचं आता रिसेंट आपण उद्दिष्ट व्हिजन बोलू शकतो. पण फ्युचरमध्ये ही खूप पुढे जाणारी प्रक्रिया आहे. कारण तिथे न्यूरोसायन्स आजकाल यायला लागलं आहे. इव्हन क्वांटम कम्प्युटिंग यायला लागलं आहे. एआय आल्यामुळे ही क्षेत्र अजून खूप मोठं होणार आहे. पण तू जेव्हा सुरू केलंस काम म्हणजे रिसर्च म्हणून आणि त्यानंतर आणखी मग तो त्या कामाचा विस्तार होत गेला, तेव्हा AI ची एंट्री झाली होती का? नाही. एआयची एंट्री स्पेस क्षेत्रात मला वाटते ह्या मागच्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे. तेव्हा असं काही नव्हतं. तेव्हा नॉर्मल फंडामेंटल आम्ही रिसर्च करायचो, लॅब वर्क करायचो, ट्राय अँड एरर मेथड असायची. तर एआय आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आता प्रेक्षकांना समजावं म्हणून मी एक सांगतो की सृष्टी आणि तिची टीम ज्या पद्धतीचं रिसर्च करतात, त्यानंतर ज्या मिशन्स जे भविष्यातल्या असतात स्पेस मिशन्स, त्याला सपोर्ट करण्यासाठी किंवा त्याला कॉम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या काही गोष्टी येतात समोर, त्याचा रिसर्च सृष्टी आणि तिच्यासारखे सायंटिस्ट करतात आणि त्यात सतत काही ना काही नवीन गोष्टी येत राहतात. त्याच्यात सतत भर पडली जाते आणि हे सगळं म्हणजे एकीकडे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान, जसं तिने उल्लेख केला क्वांटम कॉम्प्युटिंग असेल किंवा इतर AI असेल, अशा सगळ्या गोष्टींची भर आहे. त्याच वेळेस जे बायोलॉजी जे आहे ते आपलं बायोलॉजी आणि परिसरातलं बायोलॉजी आणि अंतराळातलं बायोलॉजी, तिथे देखील काय काय गरजा भविष्यात येऊ शकतात, त्या दृष्टीने हे पण क्षेत्र त्याला कॉम्प्लिमेंट करतं. असं बरोबर आहे? बरोबर, अगदी बरोबर. तर आता तुम्ही जे काही रिसर्च करता त्याचा मिशनमध्ये कसा पद्धतीने अवलंब केला जातो किंवा त्याचा वापर केला जातो किंवा त्याचा उपयोग होतो मिशन्सला? तर इथे मी सांगते की ज्या कंपनीत मी आता काम करते रिसर्च ॲट स्पेस टेक्नॉलॉजीज, ती कंपनी स्पेस बायोटेक कंपनी आहे. आणि त्यात आम्ही काय करतो, आम्ही सॅटेलाइट बनवतो, मिनिएचर सॅटेलाइट. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की 10:10:10 छोटासा क्यूब आपण बघतो. त्या क्यूबच्या साईजचा आमचा सॅटेलाइट असतो आणि त्या सॅटेलाइटमध्ये आम्ही लाईफ सायन्स एक्सपेरिमेंट्स किंवा स्पेस बायोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करतो. ते स्पेस बायोलॉजिकल एक्सपेरिमेंट्समध्ये मोस्टली आता आम्ही जीव किंवा सूक्ष्मजीव स्पेसमध्ये जाऊन कसे रिॲक्ट करतात, हे आम्ही बघतो. मी 2 सबऑर्बिटल मिशन्स केले आहेत, जे एक्सपेरिमेंट्स मी डेव्हलप केलेले होते आणि त्या एक्सपेरिमेंट्समध्ये मी सॅक्रोमायसिस सर्व्हेसी जी आपण बेकर यीस्ट म्हणतो आणि हे आपला गट बॅक्टेरिया आहे. आणि सॅक्रोमायसिस वलाडी जो प्रीबायोटिक प्रोड्यूस करायसाठी खूप महत्वाचा बॅक्टेरिया असतो आपल्या शरीरातला, तो बॅक्टेरिया स्पेसमध्ये गेल्यावर कसा रिॲक्ट करतो, ते रिॲक्शन आणि त्याच्यामध्ये निघालेला अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे स्पेसमध्ये गेल्यानंतर तो कसा रेझिस्ट करतो, ही प्रक्रिया आणि ही मेथड, ही प्रोसेस आम्ही जाणून घेतलेली आहे. ही प्रोसेस एकदा जाणून आपल्याला माहिती पडलं की ही फक्त फ्युचर ॲस्ट्रोनॉट मिशनसाठीच कामात नाही आहेत. कारण ॲस्ट्रोनॉट जेव्हा अंतराळात जातात, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. आणि हे सगळे चेंजेस होत असताना गट, जे आपलं हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते, ते गट मायक्रोब्स पण चेंज होत असतात. ते मायक्रोब्स चेंज झाल्यामुळे त्यांचं इम्युन सिस्टम खराब होतं. ते इम्युन सिस्टम इफेक्ट झाला की आपल्याला माहिती आहे स्पेसचा जो मिशन दिलेला आहे त्याला अफेक्ट होतोच आणि ह्युमन अफेक्ट होतच. म्हणून तो बॅक्टेरिया रिसर्च करून ॲस्ट्रोनॉटला लाँग टर्म स्पेसमध्ये किती चांगलं ठेवता येईल, हेल्दी ठेवता येईल, हा एक उद्दिष्ट आहेच. पण अर्थमध्ये आपल्या पृथ्वीवर जे पेशंट आहे, ज्यांना प्रीबायोटिकची गरज आहे, त्यांना इफिशियंट सोल्युशन देते. हा अशा प्रकारच्या रिसर्चचा मागचा मोटो असतो. वा, खूप छान आणि सोप्याने तू सांगितलं. म्हणजे मला एक उदाहरण आठवलं, ते सुनीता विलियम्स खूप काळ अंतराळ राहिल्या, म्हणजे त्यांना राहावं लागलं. मिशन लेट होत होते किंवा त्याला डिले झाला खूप त्यामुळे.
अशा केसेसमध्ये यांचं तब्येत किंवा त्यांचं आरोग्य आणि तिथलं वातावरण हे कसं असतं? म्हणजे बदलत राहतं किंवा मग त्याच्यात इंटरव्हीन करता येतं का आपल्याला? त्यात आपल्याला इंटरव्हीन करता अ, एकदम येत नाही. पण फंडामेंटल रिसर्च करून म्हणजे आता सुनीता विलियम्स गेल्या, तेव्हा त्यांचं पूर्ण हेल्थ मॉनिटरिंग सतत होत होतं. त्या हेल्थ मॉनिटरिंगचा जो डेटा आपल्याला मिळतो, तो डेटावर नंतर रिसर्चर रिसर्च करतात किंवा काही सॅम्पल्स घेतले जातात, ब्लड सॅम्पल्स घेतले जातात. ह्या सगळ्या डेटाचा उपयोग करून फ्युचरमध्ये इम्प्लिमेंटेशन होतं. कारण स्पेसमध्ये जसं सुनीता विलियम जास्त दिवसांसाठी होते, तर एजिंग वाढतं. म्हणून मसल एट्रोफी, हाडं ते ठिसूळतात. एजिंग फास्ट होतं. इम्यून सिस्टम खराब होते. तर हे मॉनिटरिंग केल्यानंतर फ्युचर मिशनसाठी स्पेस बायोलॉजिस्ट किंवा स्पेस मेडिसिन फील्ड इथे काम करते. आणि ते रिसर्च करून मेक शुअर करतात, की त्यांना जे मेडिसिन किंवा फर्स्ट एड केअर, हेल्थ केअर जी दिली जाते, ती त्याच्यापेक्षा मागच्या मिशनपेक्षा पुढच्या मिशनला जास्त उपयोगी पडते. हे इथे जे मेडिसिन्स आपण अर्थवरती घेतो, तर ते तिथे तसंच काम करतं का तिथे वेगळं रिएक्ट होत असतं? असं पण नासामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला काही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे ॲक्चुअली एक्सपेरिमेंट सुरू आहेत आता, की आपलं मेडिसिन तिथे यूज होतं का? आणि ॲक्चुअली अर्थवर जे मेडिसिन आपण यूज करतो, तो स्पेसमध्ये जाऊन उपयोगी होत नाही. म्हणून ड्रग डेव्हलपमेंट आणि ड्रग डिझायनिंग ही एक न्यू फील्ड स्पेसमध्ये आता इमर्जिंग आहे. ही फील्डवर मी सुद्धा आत्ता रिसेट प्रोजेक्टवर काम करतेय. तर त्यात असं असतं, की एक कॉन्सेप्ट आहे प्रोटीन क्रिस्टलायझेशन म्हणून. तर प्रोटीन्सचे जे इसेन्शियल प्रोटीन्स आहे, जे मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युल्सला स्पेसमध्ये पाठवलं जातं आणि त्या मॉलिक्युल्सला क्रिस्टलाईन करून एक 3D स्ट्रक्चर बनवल्या जातात. कारण अर्थवर प्रोटीनचं क्रिस्टल ग्रॅव्हिटी असल्यामुळे ते क्रिस्टल तेवढं इफिशियंट फॉर्म होत नाही. पण ग्रॅव्हिटी नसते म्हणून हळू जे कॉम्पॅक्टनेस येतं ते स्पेसमध्ये खूप चांगलं येतं प्रोटीन क्रिस्टल्सला. ते क्रिस्टल स्पेसमध्ये चांगले फॉर्म केल्यामुळे आपल्याला 3D स्ट्रक्चर खूप जास्त डिटेल माहिती होते. XRD टेक्नॉलॉजी असते ती त्याच्यामुळे आपल्याला तो स्ट्रक्चर माहीत पडतो. आणि एकदा प्रोटीनचा 3D स्ट्रक्चर माहीत झाल्यानंतर आपण हेल्थवर आणि तो ड्रग किती इफिशियंट डेव्हलप करतो, असं असतं. म्हणून प्रोटीन क्रिस्टलायझेशन थ्रू न्यू ड्रग ॲस्ट्रोनॉटसाठी कसे बनवायचे, हा रिसर्च आता सुरू आहे. म्हणजे मी हे वेगळ्या फील्डमध्ये परत तुला एक हो. लावत होतो. जे मूळ कुतूहल होतं तुला, की अंतराळात जीवसृष्टी कशी असेल, हां. नाही का? ज्याच्यामुळे तू इकडे हो. आकर्षित झाली. मग आत्ता काय तुझं निरीक्षण आहे? आहे का बरं? म्हणजे अंतराळात वेगळी जीवसृष्टी आहे का? नक्कीच अंतराळात खूप वेगळी सृष्टी आहे आणि खूप वेगळं पर्यावरण आहे. जेव्हा आपण फक्त इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जेव्हा म्हणतो किंवा आपण कार्बनलाईट 100 किलोमीटरच्या वर गेल्याबरोबर पूर्ण सृष्टी बदलून जाते. मायक्रोग्रॅव्हिटी अनुभव होतं. तर इमॅजिन करा मार्सवर जे मायक्रोब्स असेल, त्यांचं जीवसृष्टी वेगळी आहे किंवा ज्युपिटरवर काही पाण्याचे अवशेष आहेत असं बोलतात. तिथलं एन्व्हायर्नमेंट वेगळं आहे. स्पेस स्टेशनवर जे रिसर्च होतं तिथली जीवसृष्टी एकदम वेगळी आहे. जर आपण उदाहरण दिलं तर अर्थवरचा नॉर्मल बॅक्टेरिया तो स्पेसमध्ये जाऊन सडनली व्हिरुलंट होऊन जातो. काहीतरी वेगळा ॲक्ट करतो. अर्थवर जो नॉर्मल डिव्हिजन करणारे सूक्ष्मजीव आहे, ते स्पेसमध्ये बायोफिल्म फॉर्म करतात. एक नवीन प्रकारचं अँटिबायोटिक रेझिस्टन्स प्रिपेअर होतं. तर वेगळंच आहे रे. म्हणजे आपण समजतो इतकं छोटं नाही, हे तर खूपच म्हणजे वेगळंच आहे. हां. हो बरं. एक सृष्टी एक कुतूहल म्हणून प्रश्न बरं का. आता एवढं तू सगळं सांगितलं, की त्या ह्याच्यामध्ये आपले इकडनं जे बॅक्टेरियाज वगैरे जातात, तर त्याचा प्रभाव त्यांच्यावरती कसा पडतो, पडणार नाही, हा एक तुमचा अभ्यासाचा विषय असतो. एक कुतूहल म्हणून विचारतो, की मग ते जेव्हा मिशनवरून परततात किंवा कुठल्याही ह्याने बाहेरचे जे पार्टिकल्स किंवा बॅक्टेरियाज अशा काही गोष्टी पृथ्वीवरती पण येतात का? अ, हो. आणि हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि जेव्हा आपण बॅक्टेरिया पाठवतो, तेव्हा त्यासोबत स्पेस एन्व्हायर्नमेंटमध्ये असंही
खूपदा होतं, की तिथून न्यू म्युटेटेड बॅक्टेरियाज आपल्याला मिळतात आणि त्याच्यावर वेगवेगळे रिसर्च इन्स्टिट्यूट रिसर्च करतात. आणि सांगायला गेलं तर आमच्या फील्डसाठी, स्पेस बायोलॉजिस्टसाठी हे नवीन आलेले जे बॅक्टेरियाज असतात किंवा वेगवेगळ्या ग्रहावर मिळालेले जे ऑर्गॅनिझम्सचे अवशेष असतात, ते आमच्यासाठी एलियन्स असतात. तर एलियन ही कॉन्सेप्टच तिथून येतं आमच्यासाठी. आपण सगळे पृथ्वीवर जेव्हा असतो, तेव्हा आपल्या सर्वांसाठी पृथ्वीवर सोडून जी दुसरी स्पीशीज आलेली आहे, ती सर्व एलियन असतात. म्हणून येस, ते बॅक्टेरियाज पण एलियन कन्सिडर करता येईल. आणि मग अशा स्पेस मिशन्सचा उद्देश एलियन्सशी पण काही कनेक्टेड असतो का? हो, एलियन्स रिसर्चसाठी एक जगातली खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे, सेटी इन्स्टिट्यूट म्हणून, जिथे एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल स्पीशीजबद्दल रिसर्च केलं जातं. तर एलियन्सचा तिथे एलियन्सचं तिथे रिसर्च केलं जातं. जसं आपण कोई मिलिया मूव्हीमध्ये बघितलं, जेव्हा जादूला तो हिरो सिग्नल पाठवतो. तसं वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी यूज करून सिग्नल पाठवायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यावर रिसर्च नक्कीच सुरू आहे. म्हणजे एलियन्स आहेत, जसं आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही, तसंच ठामपणे एलियन नाहीत असं पण म्हणता येत. आपण बोलू शकतो असं. वा. म्हणजे तुला जितके प्रश्न विचारेल त्यातनं वेगवेगळा विषय खरं उलगडायला नक्की. लागतो असं लक्षात आलं. पण सृष्टी खरं सांग, म्हणजे तुझं नाव मुद्दामून ठेवलं होतं सृष्टी किंवा काय? अ, हा सृष्टी नाव मुद्दामून माहिती नाही, पण माझ्या आजोबांनी सुचवलेलं नाव होतं. किती छान. म्हणजे खरंच म्हणजे सृष्टी आणि हां. जीवसृष्टी असा किती छान जवळचा शब्द आहे. ह्या मला नेहमी माझी आजी म्हणायची, की "सृष्टी, तुझं नाव सृष्टी ठेवलंय म्हणून असं काहीतरी काम कर, की तू सृष्टीच्या बद्दल जे कुतूहल आहे ते उलगडून काढ." आणि मला असं वाटतं, की मी या फील्डमध्ये येऊन तेच काम करतेय. असं खूप कमी लोकांना मिळतं हो. म्हणजे हे भाग्य असं. बरं, आत्तापर्यंतच्या प्रवासात तुला सगळ्यात लक्षात राहणारे किंवा मेमोरेबल अविस्मरणीय क्षण कुठले आहेत? अ, सर्वात पहिलं म्हणजे मी डिझाइन केलेलं एक्सपेरिमेंट स्पेसमध्ये जाताना बघितलं. तो एक खूप विस्मरणीय क्षण असतो. माझ्या डोळ्यात अश्रू आलेले होते. कारण काय सांगावं, कसं काय त्याला शब्दात मांडता येत नाही. दुसरं म्हणजे माझे आयडॉल होते एस. सोमनाथन सर, इस्रोचे चेअरमन होते. आणि माझं रिसर्च पेपर सिलेक्ट झालेलं होतं इंटरनॅशनल स्पेस कॉन्फरन्समध्ये. ती स्पेसमधली वन ऑफ द बिगेस्ट स्पेस कॉन्फरन्स समजली जाते. आणि मला तिथे त्यांच्याशी गप्पा मारायला आणि बोलायला संधी मिळाली आणि त्यांच्याशी बोलून खूप मोटिवेट झाले. तर तो एक खूप विस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी. आणि मला वाटतं इस्रो किंवा इतर ज्या नामांकित रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत जगभरातल्या, त्यांच्याशी पण आता तुमचा कनेक्ट आहे, म्हणजे हो. संशोधनाच्या निमित्ताने. हो, हो, हो. तर कारण स्पेस बायोलॉजी हा देशापुरता किंवा एका फील्डपुरता नसतो. म्हणून आमचं कोलॅबोरेशन वेगवेगळ्या नासा असो किंवा युरोपियन स्पेस एजन्सी असो किंवा इस्रो असो, या सर्वांसोबत कोलॅबोरेशन सुरू असतात. आता भविष्यात काय बरं तुझ्यासारखे किती मुली या फील्डमध्ये आहेत बरं, म्हणजे कुतूहल? बघायला गेलं तर माझ्यासारख्या खूप कमी मुली आहेत आणि ही गोष्ट मला खंत वाटते. कारण मी एखाद्या स्पेस कॉन्फरन्सला किंवा एखाद्या स्पेस इव्हेंटला जाते, तेव्हा भारतातल्या मुली आता ह्या मागच्या वर्षीपासून थोडं सुरू झालेलं आहे एनरोल व्हायला. पण आपण 0.5% पकडू. अरे हो, खूपच कमी नाही. हो. आणि त्यांच्यासाठी किती स्कोप आहे आणि काय, म्हणजे तू काय सांगशील बरं याविषयी? अ, मुलींसाठी स्पेसमध्ये खूप बराच स्कोप आहे. कारण स्पेस म्हटलं तर बाउंडरीज नसतात आणि जिथे बाउंडरी नसतात तिथे जेंडरचा काही रोल नसतो. म्हणून मुलं असो की मुली दोघांसाठी पण स्पेस क्षेत्रात खूप चांगला स्कोप आहे आणि मला असं वाटतं की या निमित्ताने मी सांगू इच्छिते की मी शी इन स्पेस नावाचा एक इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. आणि त्या इनिशिएटिव्हचा व्हिजनच हे आहे, की
अशी मुलगी किंवा कुठल्याही मुलीचं जर स्वप्न असेल, की तिला स्पेसमध्ये जायचं आहे, तर मला त्या प्रत्येक मुलीला तो प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, एक ग्लोबल प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि फक्त भारताच्याच मुली नाही तर ग्लोबल सगळ्या देशांच्या मुलींसाठी, की त्यांनी जर स्पेसमध्ये जायचा कुठलाही फील्ड असो, त्यांनी जर स्वप्न बघितलंय, तर मी त्यांना ती प्लॅटफॉर्म देईल. एक वैयक्तिक मेंटॉरिंग सेशन त्यांना दिलं पाहिजे, असं मला नेहमी वाटायचं आणि ते मला मिळालं नाही म्हणून मला त्यांच्यासाठी हे सगळं करायचं आहे, की ते शी इन स्पेसमध्ये येऊन त्यांना वन ऑन वन मेंटॉरशिप मिळेल, त्यांना एज्युकेशनल गाईडन्स मिळेल आणि एक पाथवे मिळेल जेणेकरून स्पेस इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक मुलगी जी एंटर करते, तिने लीडरशिप पोझिशन घ्यावी असं मला नेहमी वाटतं. किती छान! म्हणजे काय तुझे विचार आहेत, खरंच कमाल आहे. आणि जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही त्यावेळी, ती आता आत्मसात करून ती इतरांना देऊ पाहते सृष्टी. खरंच हॅट्स ऑफ. या इंडस्ट्रीला ओव्हरऑल भविष्यात काय स्कोप आहे असं तुला वाटतं? स्कोप म्हणजे अ, बघायला गेलं तर प्रत्येक डिरेक्शनला स्कोप आहे. मी स्पेस बायोलॉजिस्ट आहे, म्हणून मी स्पेस बायोलॉजीबद्दल सांगते. पण फक्त आपल्या सर्वांना माहिती आहे, की एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करून लोकं रॉकेट मॅन्युफॅक्चरिंगकडे जातात, सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंगकडे जातात किंवा फिजिक्स, एस्ट्रोफिजिक्सकडून कॉन्स्टिलेशन, स्टार्स ह्या सगळ्यांचा रिसर्च करतात. पण याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या फील्ड्स आहे. सांगायला गेलं तर जसं आपल्याला तुम्हाला कुतूहल वाटेल, पण आर्ट्स फील्डचे लोकं पण स्पेसमध्ये त्यांना पण जागा आहे. सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट याचा पण खूप मोठा रोल असतो स्पेसमध्ये कारण एस्ट्रोनॉटची मानसिकता त्यांना जाणून घ्यायची असते. एक म्युझिशियन किंवा एक पेंटरचा ला पण स्कोप असतात. खूप सारे असे ट्यून्स आहेत, एक म्युझिक्स आहे, जे स्पेस स्टेशनवर गेलेले आहेत आणि एस्ट्रोनॉट्सनी नेलेलं आहे. त्यानंतर एक डॉक्टर, स्पेस मेडिकल डॉक्टरची गरज आहे. असं खूप मोठं क्षेत्र आहे. वाह! आणि त्यामध्ये स्कोपही आहे भविष्यात. बिलकुल, बिलकुल. तर आमच्या फील्डमध्ये असं म्हटलं जातं, की स्पेस इज फॉर एव्हरीथिंग. कुठल्याही फील्डच्या लोकांना तुम्हाला वेलकम आहे. वाह! खूप छान सगळी माहिती दिली तू. अ, पहिल्यांदाच मला वाटतं पहिलाच तुझा पॉडकास्ट असावा. हा माझा पहिला आणि आमचा पण या विषयातला हा पहिलाच पॉडकास्ट आहे असं मी सांगतो. हो. पण खूप नवीन माहिती यातनं मिळाली सृष्टी. पुन्हा एकदा आपण या प्लॅटफॉर्मवरती येऊया आणि फक्त जाता-जाता शेवटचा खऱ्या अर्थाने प्रश्न तो म्हणजे सायन्स फिक्शन हे तुझा एक आवडीचा प्रांत होता आणि त्यामुळे तू इकडे मोटिवेट झाली आणि इकडे या फील्डमध्ये आली. आता तू म्हणजे आता काय वाटतंय फिक्शन सारखंच सगळं आहे का ऍक्च्युअली रियालिटी खूप वेगळी आहे? मला असं वाटतं, की आपण जे विचार करतो किंवा सायन्स फिक्शन मूव्हीमध्ये पण जे माणसाला आलेलं इमॅजिनेशन आहे, ते माझं असं पर्सनल मत आहे, की माणसाला आलेला प्रत्येक थॉट हा आपण रिॲलिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आजपर्यंत माझ्या 2020च्या पहिलेपर्यंत मी जे साय-फाय मूव्हीज बघितल्या आहेत, त्या मी रिॲलिटी होताना बघते. म्हणून जे ड्रीम करतो मला असं वाटतं ती रिअॅलिटी नक्कीच होऊ शकतं. वा, म्हणजे तू हे कदाचित भविष्यात एखादी साय-फाय लिहू शकतेस. विचार करतोय. तर मित्रांनो, आजच्या या कट्ट्यावरती सृष्टी पाटील, डॉक्टर सृष्टी पाटील असं आपण म्हणू शकतो. नाही. जरी ती स्वतःला डॉक्टर वगैरे घेत नसले, तरी आमच्या लेखी ती डॉक्टर आहे, कारण ती सायंटिस्ट आहे आणि एक वेगळं फील्ड ज्याला आपण स्पेस बायोलॉजी म्हणतो. त्याची पहिल्यांदाच उलगड आज या कट्ट्याच्या निमित्ताने सृष्टीने आपल्या समोर करून दाखवली. सृष्टी खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी. आणि खरंच हे एक फील्ड असं आहे की जिथं मराठी मुली आणखी यायला हव्यात आणि सृष्टी त्यासाठी पूर्ण सहकार्य करणार आहे, मेंटॉरिंग करणार आहे आणि तसं एक व्रत तिने स्वीकारलेलं आहे असं तिने सांगितलं. तुला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.